Hello guys, we already started this topic linkage and crossing over no. Linkage and crossing over मध्ये आपण काय बघितलं, व्हॉट इज मीन बाय दिस लिंकेज, डेफिनेशन ऑफ दिस लिंकेज बघितलेली होती. क्रॉसिंग ओव्हर पण बघितलेलं आहे. लिंकेजचे डेफिनेशन लक्षात आहे का बघा. टेंडन्सी ऑफ टू ऑर मोर जीन्स टू रिमेन टुगेदर ऑन द और इन द क्रोमोझोम ड्युरिंग दिस कोर्स ऑफ इनहेरिटन्स इज कॉल्ड ॲज लिंकेज वन. ओके, म्हणजे जर ते लिंक्ड जीन्स ॲज इट इज जर पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होत असतील तर दॅट इज कॉल्ड ॲज complete linkage. If they do not inherited as it is into this next generation, that is called as incomplete linkage. त्याचे एक्झाम्पल ड्रॉसोफिलाचे आपण घेतलेली लक्षात असतील. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय पण आपण बघितलेलं आहे. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय होतं बघा, इट इज द रेसिप्रोकल ऑर दिस म्युच्युअल रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ दिस क्रोमोझोमल सेगमेंट बिटवीन दी नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ दिस होमोलोगस क्रोमोझोम्स ॲट दी प्रोपेज फर्स्ट ऑफ दिस मिओसिस फर्स्ट. किंवा इट इज सिम्पली नथिंग बट इट इज द एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल. क्रॉसिंग ओव्हरचं मेकॅनिझम आपण बघितलं, त्याच्या 4 स्टेप्स होत्या. पेरिंग होतं, सिनॅप्सिस ऑर द पेरिंग, बायव्हॅलंट स्टेज असेल, नंतर टेट्रॅड स्टेज होती, क्रॉसिंग ओव्हर आणि टर्मिनलायझेशन. आता मेकॅनिझम जर आपण बघितलं असेल तर मेकॅनिझममध्ये आपल्याला क्लिअर कट काय समजलं, तर क्रॉसिंग ओव्हर इज नथिंग बट इट इज द एक्सचेंज ऑफ क्रोमोझोमल सेगमेंट ॲट द टाईम ऑफ मिओसिस वन. ओके, आता ह्याचं प्रूफ काय आहे, हाऊ इट इज टेक्स प्लेस, इट इज वेल गिवन बाय मीन्स ऑफ दिस सिस्टर्न इन 1931. एक सिम्पल एक्सपेरिमेंट आहे आणि त्या एक्सपेरिमेंटवरनं सिस्टरनं असं सांगितलं की क्रॉसिंग ओव्हर इज नथिंग बट इट इज द एक्सचेंज ऑफ क्रोमोझोमल सेगमेंट. गेल्या लेक्चरमध्ये पण मी 2-3 वेळा हे रिपीट करून सांगितलेलं होतं की क्रॉसिंग ओव्हर कशामुळे होतं, तर इट इज नथिंग बट एक्सचेंज ऑफ क्रोमोझोमल सेगमेंट ॲट द टाईम ऑफ मिओसिस बिटवीन दिस नॉन सिस्टर क्रोमॅटिड, चायझमा फॉर्मेशन वगैरे झालेलं होतं ते, आणि इट टेक्स प्लेस ॲट दिस मिओसिस वन. दिस कॅन बी फिजिकली डेमॉन्स्ट्रेटेड. एक एक्सपेरिमेंट होता. एक्सपेरिमेंट काय केलं, ड्रॉसोफिलामध्येच सिस्टरनं काय केलं, फिमेलमध्ये 2 X क्रोमोझोम्स आहेत आणि मेलमध्ये एक X आणि Y क्रोमोझोम. काय आहे एक्सपेरिमेंट बघा, 2 X क्रोमोझोम फिमेलमध्ये जस्ट लाईक अवर बिंग्स वन, आणि मेलमध्ये एक X क्रोमोझोम आणि एक Y क्रोमोझोम. त्याने काय केलं, तर त्या फिमेलमधल्या एक्सपेरिमेंटल फिमेलमध्ये 2 जे X क्रोमोझोम होते ते 2 X क्रोमोझोमच्या मधील एका X क्रोमोझोमचे 2 तुकडे केले, आणि दुसरा जो X क्रोमोझोम होता त्या क्रोमोझोमला ही प्लेस्ड ऑर अटॅच्ड पीस ऑफ Y क्रोमोझोम. सो व्हॉट इट ॲपियर्स टू बी दिस एल शेप्ड वन. डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळं लिहिलं आहे. म्हणजे काय आहे एक्सपेरिमेंट, तो एक्सपेरिमेंटल फिमेल घेतले, त्याचे 2 X क्रोमोझोम्स आहेत. 2 X क्रोमोझोममधला एक X क्रोमोझोमचे 2 तुकडे केलेत आणि दुसऱ्या X क्रोमोझोमला कनेक्टेड आहे पीस ऑफ Y क्रोमोझोम. ते ब्रोकन X क्रोमोझोम होता, त्या ब्रोकन X क्रोमोझोमवरती ही प्लेस्ड अ रिसेसिव्ह जीन फॉर कलर ऑफ दिस आयज अँड डॉमिनंट जीन फॉर नेचर ऑफ दिस आय, दॅट इज कॅपिटल P. आणि अनब्रोकन X क्रोमोझोम होता, टू हुम द पीस ऑफ Y क्रोमोझोम इज लोकेटेड. ही प्लेस्ड वाईल्ड एलिज ऑफ दिस बोथ कलर ऑफ दिस आयज अँड दिस नेचर ऑफ दिस आयज वन. आणि ही क्रॉस्ड सच अ फिमेल with a normal male which is having a recessive gene for this color of this eyes and this nature of this eyes. तर काय रिझल्ट मिळाला त्याचा, एक्सपेरिमेंट काय लक्षात आला. एक्सपेरिमेंटमध्ये एक मेल ड्रॉसोफिला आहे, एक फिमेल ड्रॉसोफिला आहे. फिमेल ड्रॉसोफिलाचे 2 X क्रोमोझोम्स असतात, त्यातले एक X क्रोमोझोम फॉर द एक्सपेरिमेंटल पर्पज ब्रोकन इंटू 2 हॉल्स वन, 2 तुकडे केले त्याचे, आणि ही प्लेस्ड रिसेसिव्ह जीन फॉर कलर ऑफ दिस आयज अँड डॉमिनंट जीन फॉर नेचर ऑफ दिस आयज. आणि दुसरा जो X क्रोमोझोम होता त्या X क्रोमोझोमला ही कनेक्टेड अ पीस ऑफ Y क्रोमोझोम. सो व्हॉट इट ॲपियर्स टू बी दिस एल शेप्ड वन, अँड ऑन दिस modified another X chromosome he placed wild genes for this color of this eyes and this nature of this eyes one. आता हे एक्सपेरिमेंट कसं आहे बघा, सेम एक्सप्लेनेशन इज देअर. असं केल्यानंतर काय झालं, तर द प्रोजेनी ऑफ दिस अबव क्रॉस शोड 4 टाइप्स ऑफ दिस फिमेल इंडिव्हिज्युअल्स, ऑफ विच 50% वेअर नॉन क्रॉसओव्हर अँड 50% वेअर क्रॉसओव्हर. तर क्रॉसओव्हर झालं तर काय गॅमेट्स पुढे मिळतील आणि काय इंडिव्हिज्युअल्स मिळतील, आणि क्रॉसिंगवर जर नाही झालं तर तुम्हाला काही टाईपचे इंडिव्हिज्युअल्स मिळतील. एक्सपेरिमेंट सिम्पल आहे, पुढं बघूयात. येस, हिअर इट इज, आय विल जस्ट मॅग्निफाय इट. ओके, आता इथं मार्क करतो, ही हाय, हे 2 X क्रोमोझोम्स आहेत फिमेलमधले. सॉरी, ह्याच्यामध्ये रेड बार आहे, 2 X क्रोमोझोम्स आहे. एक X क्रोमोझोमचे 2 तुकडे केले
आणि दुसऱ्या एक्स क्रोमोझोमला ही कनेक्टेड आहे पीस ऑफ वाय क्रोमोझोम. आणि जर नॉर्मल मेल आहे, नॉर्मल मेलमध्ये काय केलं आहे, एक्स क्रोमोझोम आहे, ही प्लेस्ड रिसेसिव्ह जीन कार्नेशन फॉर दिस कलर ऑफ दिस आय आणि रिसेसिव्ह जीन फॉर दिस नेचर ऑफ दिस आय. आता हे एक्सपेरिमेंटल मेल होता, एक्सपेरिमेंटल फिमेल आणि नॉर्मल मेल. आता ह्यांचं फिनोटाइप्स काय आहेत, रेड बार आय आणि कार्नेशन राऊंड आहे. लक्षात आलं का? बघा काय केलं एक्सपेरिमेंट, सिस्टरनं फिमेलमध्ये एक एक्स क्रोमोझोमचे 2 तुकडे केलेत आणि प्लेस्ड रिसेसिव्ह जीन फॉर कलर ऑफ दिस आयज कार्नेशन आणि डॉमिनंट जीन फॉर नेचर ऑफ दिस आयज, आणि ही प्लेस्ड वाइल्ड alleles of this color of this eyes आणि nature of this eyes on this another X chromosome to whom a piece of Y chromosome is connected. आता खाली जर ह्याच्यामध्ये जर क्रॉसिंगवर नाही झालं तर काय गॅमेट्स पडतील, आणि जर क्रॉसवर झालं तर काय गॅमेट्स पडतील. आता क्रॉसवर जर झालं तर कार्नेशन हा रिसेसिव्ह जीन आहे, ब्रोकन एक्स क्रोमोझोम होता, तो कुठला जाणार, इट इज कनेक्टेड और इट इज शिफ्टेड ऑन दी अनादर एक्स क्रोमोझोम टू whom a piece of Y chromosome is connected. असं झाल्यामुळं काय होईल, 50% गॅमेट्स क्रॉसवर मिळतील आणि 50% नॉन क्रॉसवर मिळतील. ओके, तर असं एक्सपेरिमेंट केल्यामुळं खालच्या इथं गॅमेट्समध्ये दाखवले आहेत, पहिल्या गॅमेटला कार्नेशन बी नॉन क्रॉसवर आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण प्लस आणि स्मॉल बी, आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये एक्सचेंज केलेलं दाखवलं आहे. एक्सचेंज झाल्यामुळं तिथं काय झालं, क्रॉसिंगवर झालं. क्रॉसिंगवर झाल्यामुळं कार्नेशनचा जीन होता तो दुसऱ्या एक्स क्रोमोझोमवरती गेला आणि दुसऱ्या एक्स क्रोमोझोमवरचा वाईल्ड ॲलील जो होता तो पहिल्या क्रोमोझोमवरती शिफ्ट झाला. आणि हे नॉर्मल मेलचे एक्स आणि वाय क्रोमोझोम्स आहेत. आणि असं केल्यामुळं काय होतील, हे 4 टाईप चेंजेस मिळतील, कार्नेशन बार, नंतर रेड राऊंड, रेड बार आणि कार्नेशन राऊंड. ह्यातले 50% काय आहे, क्रॉसओव्हर आहेत आणि 50% आहेत ते नॉन क्रॉसओव्हर आहेत. ह्या एक्सपेरिमेंटवरनं काय सांगितलं, तर एक्सपेरिमेंटरनं सिस्टरनं असं सांगितलं की इफ द क्रॉसिंग ओव्हर इज देअर अँड दॅट क्रॉसिंग ओव्हर is because of the exchange of chromosomal segment, and that exchange of chromosomal segment leads to the exchange of the genes, and this exchange leads to the recombinations and new combinations will be seen. Hybrid characters आपल्याला त्याच्यामुळं बघायला मिळतात. ओके, दिस अबाउट दिस टर्न्स एक्सपेरिमेंट. एकच यातलं युनिट हे छोटंसं राहिलेलं होतं. नंतर एक छोटासा पार्ट आहे, दॅट इज सिग्निफिकन्स ऑफ दिस लिंकेज अँड सिग्निफिकन्स ऑफ दिस क्रॉसिंग ओव्हर. तर लिंकेज म्हणजे काय, त्या लिंकेजमुळं काय होतं, तर जीन्स असतात जसे तसे जर एखाद्या क्रोमोझोमवरती राहत असतील आणि ते जसे तसे ट्रान्सफर होत असतील तर दॅट विल बी प्लेइंग सिग्निफिकंट रोल इन दिस ड्युरिंग दिस कोर्स ऑफ इनहेरिटन्स वन. सो व्हॉट दीज आर दिस 2 सिग्निफिकन्स ऑफ दिस लिंकेज वन. काय पहिलं सिग्निफिकन्स, लिंकेज हेल्प्स टू होल्ड दी पॅरेंटल कॅरेक्टर्स टुगेदर. Selection of an individual for breeding program is based on this combination of these characters which the breeder wants to remain together. म्हणजे ब्रीडिंग एक्सपेरिमेंटच्या वेळेला जर पॅरेंटल कॅरेक्टर्स जशी तशी पुढच्या जनरेशनमध्ये जर ट्रान्सफर होत असतील, जर दे आर जीन्स आर टाईटली लिंक्ड वन, दॅट फॅक्टर प्लेइंग सिग्निफिकंट रोल ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ब्रीडिंग एक्सपेरिमेंट्स. अनदर सिग्निफिकन्स काय, the significance of linkage is that among genes in terms of evolution it is that they tend to retain the identity and individuality of species by clustering of characters. म्हणजे ड्युरिंग दिस कोर्स ऑफ इव्होल्युशनमध्ये काय होतं, एखाद्या ग्रुपची कॅरेक्टरिस्टिक जशी तशी पुढच्या जनरेशनमध्ये आपल्याला जर बघायला मिळाली तर दॅट विल बिकम दिस आयडेंटिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पेसिस वन, अँड दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ दिस लिंकेज वन. ओके, देन अजून एक आहे छोटासा पार्ट आहे सिग्निफिकन्स ऑफ दिस क्रॉसिंग ओव्हर. आता क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, मेकॅनिझम बघितलं, सिस्टर्स बघितलं. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे इट इज द ॲक्च्युअल नथिंग बट इट इज द एक्सचेंज ऑफ क्रोमोझोमल सेगमेंट आणि अलॉंग विथ जीन्स आर गेट एक्सचेंज्ड आणि आपल्याला नवीन कॅरेक्टर्स बघायला मिळतात. दिस आर दिस 4 सिग्निफिकन्स ऑफ दिस लिंकेज वन. काय आहेत, इंट्रा स्पेसिफिक व्हेरिएशन्स अमंग द इंडिव्हिज्युअल्स ड्यू टू दिस क्रॉसिंग ओव्हर. स्पेसिस एकच आहे पण त्या ग्रुपमध्ये काय दिसते, प्रत्येक एकसारखं दिसत नाही, वेगवेगळे कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये बघायला मिळतात. दिस इज बिकॉज ऑफ दिस क्रॉसिंग ओव्हर वन. सेकंड काय आहे बघा, सिग्निफिकन्स, क्रॉसिंग ओव्हर प्रोव्हाइड्स फिजिकल प्रूफ फॉर द लिनियर आर्ग्युमेंट ऑफ द जीन्स ऑन दिस क्रोमोझोम्स वन. क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळं डिग्री म्हणजे व्हॅल्यू, क्रॉस ओव्हर व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केल्यामुळं असं लक्षात येतं आपल्याला की याच्यावरून द genes how they are linearly arranged on these chromosomes, it is possible because of by calculating the crossover value. Gene mapping असेल, this chromosome is made possible by assessing this crossover value. As I told you, the percentage of crossover value is a function of distance between these 2 genes, loci as one.
क्रॉसओव्हर व्हॅल्यू जर आपण काढली तर डिस्टन्स बिटवीन द जीन्ससुद्धा आपण मेन्शन करू शकतो. आणि लास्ट सिग्निफिकन्स आहे क्रॉसिंग ओव्हर प्रोव्हाइड्स अ न्यू डेफिनेशन फॉर द जीन्स इज दॅट अकॉर्डिंग टू द जीन इट इज द स्मॉलेस्ट सेक्शन ऑफ द क्रोमोझोम विदिन विच नो क्रॉसओव्हर टेक्स प्लेस. म्हणजे जीन म्हणजे काय आहे, इट इज द स्मॉलेस्ट कंपोनंट ऑफ द क्रोमोझोम. जीन म्हणजे आपल्याला माहिती आहे जीन इज नथिंग बट इट इज द पर्टिक्युलर सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लियोटाइड ऑन द DNA from which mRNA is formed by means of the process is called as transcription one, and that mRNA in the cytoplasm is responsible for the formation of these proteins in them polyparticular polypeptide chain formation त्याच्यापासून होते. म्हणजे हा जीन हा जो आहे जीन इट इज द स्मॉलेस्ट कंपोनंट ऑफ द क्रोमोझोम ऑर द DNA वन. त्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाही आणि त्याच्यामध्ये जर चेंजेस झाले तर दॅट विल बी दी म्युटेशन वन. Okay, that means this crossing over gives the another definition for the gene is that it is the smallest component within which no crossing over takes place, and if it is takes place within the gene that will be the mutation one. Okay, this is about the your entire syllabus of this BSc for paper number 4th one. Thank you very much. I hope you will observe all these lectures carefully. You will give your recommendations or you will give your attendance into this comment box. सगळे लेक्चर्स असू देत, पेपर 3रा असू देत किंवा 4थ्याचा असू देत, सगळे लेक्चर्स अटेंड करा. सगळ्या मुलांनी अटेंडन्स त्याच्यामध्ये द्या. प्रॅक्टिकल परीक्षेच्या वेळेला तुमचा अटेंडन्स कन्सिडर केला जाईल. ज्यांनी अटेंडन्स दिलेला नाही त्यांना त्याचे मार्क्स मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला सिम्पल आहे, लेक्चर सगळी पूर्ण झालेले आहेत. यू जस्ट गो ऑन टू द लिंक शेअर्ड बाय मी ऑन व्हॉट्सअप. यूट्यूबवरती जावा, तुमचा अटेंडन्स द्या, लेक्चर ऑब्झर्व करा आणि एक्झाम ऑगस्टच्या पहिल्या वीकमध्ये आम्ही प्रॅक्टिस परीक्षा घेणार आहोत आणि त्याच्यानंतर थेरी एक्झामचं टाईम टेबल तुम्हाला डिस्प्ले केलं जाईल. त्याच्यामुळे त्याच्या अगोदर सगळ्यांनी लेक्चर्स ऑब्झर्व करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमची कॉमेंट अटेंडन्स द्या. अदरवाईज इट इज व्हेरी मच टिपिकल वन. आय होप एव्हरीबडी हॅज कम्प्लिटेड द जर्नलमध्ये आपल्याला क्लासिफिकेशनच होतं आणि 1-2 फक्त प्रॅक्टिकल्स होते. मी तुम्हाला ब्लड ग्रुपचा पण व्हिडिओ टाकलेला होता आणि प्लास्टर कास्ट मॉडेलचं पण एक प्रॅक्टिकल होतं. प्लास्टर कास्ट मॉडेल म्हणजे काय आहे तर नेक्स्ट लेक्चरमध्ये मी सांगेन. आता हे इथंपर्यंत थांबूया. आय होप यू विल ऑब्झर्व ऑल दिस लेक्चर्स अँड यू विल गिव्ह युअर 100% अटेंडन्स ऑन दी यूट्यूब वन.